रशिया आणि युक्रेनमध्ये भीषण युद्ध पेटलंय. रशियानं युक्रेनवर हल्ला केला आणि संपूर्ण जगातून रशियावर आता टीका होतीये. मात्र नक्की हे युद्ध काय कारणामुळे होतंय? असं काय झालं की अगदी शेजारी असलेल्या युक्रेनवर रशियानं इतका घातक हल्ला केला? कुठंतरी याची बीज पेरल्या गेलेली होती आणि नक्की हीच कारणं शोधण्याचा आपण प्रयत्न करतोय, जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. कारण अनेकांना हा प्रश्न पडलाय की युद्ध सुरू झालंय, हे जरी सत्य असलं तरी युद्धाची कारणं काय आहेत, आणि हे जाणून घेऊया आपण. आपल्यासोबत लेफ्टनंट कर्नल डॉक्टर सतीश ढगे सर आहेत. त्यांना विचारूया, त्यांच्याकडनं जाणून घ्या की नक्की हे सुरू काय आहे. सर, युद्ध पेटलंय, सगळीकडे जोरात चर्चा सुरू आहे, त्याचे परिणाम पडसाद काय उमटणार या सगळ्यांची खूप जोरात चर्चा सुरू आहे. मात्र नक्की युद्धाला सुरुवात काय झाली, असं काय या दोन देशांमध्ये, शेजारी राष्ट्रांमध्ये बिनसलं? नक्कीच रशिया आणि युक्रेन यांच्यातलं युद्ध का झालं हे जर आपल्याला कळायचं असेल तर थोडीशी त्याची पार्श्वभूमी आपल्याला समजावून घ्यावी लागेल. थोडंसं ऐतिहासिक कारणं काय आहेत, आर्थिक कारणं काय आहेत, आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून असं काय घडलं की ज्यामुळे हा संघर्ष पेटला हे आपल्याला समजावं लागेल. मुळात वर्ष 1991ला किंवा त्याच्या आधी USSR म्हणजे सोव्हिएट रशिया जो होता तो 15 वेगवेगळ्या राष्ट्रांचा एक समूह होता. 1991ला USSRचं जे विघटन झालं आणि त्यातून युक्रेन हा सुद्धा रशियातून वेगळा पडला. म्हणजेच 1991च्या अगोदर युक्रेन आणि रशिया एकत्रितच होता. आता व्लादिमीर पुतीन यांची इच्छा आहे की 1991ला तेव्हाची जी घोडचौक झाली ती घोडचूक कुठेतरी जी आहे आपल्याला सुधारायची आहे. म्हणजेच पुन्हा एकदा ग्रेट रशिया, पुन्हा एकदा रशियाला जे आहे ते गतवैभव मिळवून द्यायचं आहे. आणि जर रशियाला गतवैभव मिळवून द्यायचा असेल तर अगोदरचा जॉर्जिया असेल, अगोदरचा युक्रेन असेल, तो सुद्धा जो आहे रशियाचा भाग बनावा, असं पुतीनचं जे आहे धोरण आहे. म्हणजे ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. बरं, फक्त ऐतिहासिक पार्श्वभूमी याच अनुषंगाने नाही आहे, सांस्कृतिक दृष्ट्या जर आपण पाहिलं तर आज सुद्धा युक्रेनच्या बऱ्याचशा भागामध्ये रशियन भाषिक लोक मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी आहेत. म्हणजेच कुठेतरी सांस्कृतिक दृष्ट्या कल्चरली सुद्धा जे आहे रशिया आणि युक्रेन यांचा संबंध आहे. दुसरी महत्वाची बाब जर आपण त्या ठिकाणी पाहिली तर 1991 यामध्ये तर जे आहे USSRचं विघटन त्या ठिकाणी झालं. पण नाटो ही जी एक 30 राष्ट्रांची सदस्य संघटना आहे. मुळात नाटो काय आहे, अमेरिका त्या ठिकाणी डॉमिनंट प्लेअर आहे आणि ही एक मिलिटरी अलायन्स आहे ज्यामध्ये अमेरिका आणि वेगवेगळ्या प्रकारचे युरोपियन राष्ट्र आहेत. थोडीशी भौगोलिक परिस्थिती आपण जर समजली तर या ठिकाणी जे आहे रशिया आहे, या ठिकाणी युक्रेन आहे आणि त्याच्या पश्चिमेला युरोपियन राष्ट्र आहेत. म्हणजेच युक्रेन हा युरोपियन राष्ट्र आणि रशिया यांच्यामध्ये बफर स्टेट एक प्रकारचे जे आहे, जर आघात झाला तर तो आघात एक प्रकारे कमी करण्यासाठी बफर स्टेट म्हणून युक्रेन त्या ठिकाणी काम करत होता. आता नाटो काय करतंय, हळूहळू आपली सदस्य संख्या वाढवण्यासाठी युक्रेनला सुद्धा आपल्या कवेत घेण्याचा प्रयत्न करतंय. म्हणजेच युक्रेन सुद्धा जर नाटोचा सदस्य राष्ट्र झाला तर सरळ सरळ नाटोच्या फौजा या युक्रेन पर्यंत म्हणजेच रशियाच्या बॉर्डर पर्यंत पोहोचतील आणि यातूनच रशियाला खतरा वाटतोय आपल्या सुरक्षेविषयी. म्हणूनच व्लादिमीर पुतीन यांनी स्पष्टपणे भूमिका घेतली की युक्रेननं नाटोचा सदस्य राष्ट्र बनू नये. जर युक्रेन नाटोचा सदस्य राष्ट्र बनला तर आमच्या सुरक्षेला खतरा निर्माण होईल आणि त्या अनुषंगानं हे होऊ नये म्हणून आम्ही कुठल्याही स्तराला त्या ठिकाणी जायला तयार होऊ. हा दुसरा फॅक्टर सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. मग तात्कालिक कारण त्या ठिकाणी काय झालं, रशियानं तर पूर्ण तयारी करून ठेवली होती आणि मग व्लादिमीर पुतीन यांनी भाषण केलं. डिमिलिटरायझेशन आणि डिनाझिफिकेशन हे दोन महत्वाचे शब्द त्यांनी वापरले. आम्ही काय करणार आहोत, स्पेशल ऑपरेशन करणार आहोत. युक्रेनच्या पूर्वेकडे असणारा डोनबास जो प्रांत आहे त्या डोनबास प्रांतामध्ये आम्ही डिमिलिटरायझेशन आणि डिनाझिफिकेशन करण्यासाठी एक स्पेशल ऑपरेशन करणार आहोत. म्हणजेच थोडक्यात काय, युक्रेननं जे आहे आपलं सैन्य मागं घ्यावं, शस्त्र खाली ठेवावी, रशियाच्या सैन्याविरुद्ध लढू नये. आणि दुसरा महत्वाचा भाग डिनाझिफिकेशन, म्हणजे थोडक्यात काय, युक्रेनमध्ये असणारे जे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचं सरकार युक्रेनच्या पूर्वेकडे असणाऱ्या डोनबास प्रांतामधल्या रशियन भाषिक लोकांवर अतिशय मोठ्या प्रमाणावर अत्याचार करतायत, त्यांचा नरसंहार करतायत. हा नरसंहार थांबवण्यासाठी कुठेतरी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या नेतृत्वाखालचं सरकार जावं आणि त्या ठिकाणी रशियन धार्जिनं, रशियन समर्थक सरकार यावं जे युरोपियन युनियन किंवा नाटोचं ऐकणार नाहीत
तर रशियाच्या स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्समध्ये येतील. म्हणजे थोडक्यात रशियानं आपला स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स वाढवण्यासाठी युक्रेननं नाटोचा सदस्य होऊ नये म्हणून हा हल्ला त्या ठिकाणी केलेला आहे आणि याचे दूरगामी परिणाम आपल्याला नक्कीच दिसतील. मात्र रशियानं या आधी सुद्धा युक्रेनमध्ये असं पपेट सरकार बसवलेलं आहे जे आधीचे 2 राष्ट्राध्यक्ष होते आणि आता ते रशियामध्ये पळून गेले असं सांगताय. म्हणजे रशियाचा हा नेहमीचाच प्रयत्न म्हणूया आपण. नक्कीच, म्हणजे अतिशय छान प्रश्न आपण विचारला. वर्ष 2014 म्हणजे जर आपण पाहिलं तर 1991 ला युक्रेन राष्ट्राची निर्मिती झाली आणि वर्ष 2014 मध्ये त्यावेळेस युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जे होते त्यांचं नाव होतं विक्टर युनुकोविच आणि 2014 पर्यंतचं जे सरकार होतं ते 2014 पर्यंत सरकार रशियन समर्थक, रशियन धार्जिन होतं. त्यावेळेस सुद्धा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीनच होते आणि त्यावेळेस एक खेळी व्लादिमीर पुतीन यांनी खेळली, युरेशियन इकॉनॉमिक युनियन, ईईयू म्हणतो. म्हणजे रशियाचा डॉमिनन्स असणारा अशा प्रकारचा जो आहे हा गट होता आणि मोठ्या प्रमाणावर युक्रेनचा व्यापार हा रशियासोबत त्याच्या अनुषंगाने वाढणार होता. मग विक्टर युनुकोविच हे जे आहे युरेशियन इकॉनॉमिक युनियनचा भाग बनतील अशा प्रकारचा निर्णय त्यांनी घेतला. पण युक्रेनच्या जनतेला हे मान्य नव्हतं म्हणून त्यांनी उठाव करून रशियन धार्जिनं जे सरकार होतं विक्टर युनुकोविच ते सरकार त्यांनी हटवलं. म्हणजेच रशियाची एक प्रकारे पिछेहाट झाली. हाही राग नक्कीच त्या ठिकाणी होता. आणि मग त्याच्यानंतर झेलेन्स्की यांचं सरकार आलं. झेलेन्स्की यांच्या सरकारनं जे आहे रशियन समर्थक भूमिका घेतली नाही, युरोपियन युनियन समर्थक, अमेरिका समर्थक, नाटो समर्थक भूमिका त्यांनी घेतली आणि म्हणूनच या गोष्टींचा सुद्धा राग होता. म्हणजेच एक प्रकारे युक्रेन आपल्या हातातून दूर दूर जातोय अशी भीती कुठेतरी होती आणि याच भीतीमधून हा सगळा हल्ला झालेला आहे. म्हणजे हातातलं पपेटही गमावलं आणि त्यानंतर आता नाटोच्या फौजा सीमेवर येणार म्हणजे एक मोठा धोका. बरं, एक दुसरा महत्वाचा मुद्दा की तत्कालीन कारण आपण नाटो या म्हणूया. मात्र या नाटोनं सुरुवातीला युक्रेनला पाठिंबा दिला, मात्र ज्यावेळेस प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात झाली नाटो कुठलीही मदत करताना दिसलं नाही, प्रत्यक्षात युद्धातही उतरलं नाही. कदाचित व्लादिमीर पुतीन यांनी जी धमकी दिली होती की जर कोणी युद्धात प्रत्यक्ष सहभाग घेतला तर ऐतिहासिक चूक समजावी, यामुळे की अजून काय कारण असावी? दोन महत्वाच्या गोष्टी तुम्ही या ठिकाणी कन्सिडर केल्या. नाटोची जर भूमिका आपण या संपूर्ण संघर्षात पाहिली तर माझ्या मते नाटो जो आहे आपला फक्त स्वार्थ साधताना दिसतोय. मी का हे म्हणतोय? कारण नाटोचं मुळात जे आहे एक प्रकारे जे आहे त्याची स्थापनाच का झाली होती? दुसरं महायुद्ध झाल्यानंतर एका बाजूला अमेरिका आणि वेगवेगळ्या प्रकारचे भांडवलदारी देश ज्यामध्ये युरोपियन राष्ट्रांचा समावेश होता, तर दुसऱ्या बाजूला रशिया, त्यावेळेसचा USSR आणि वेगवेगळ्या प्रकारची कम्युनिस्ट राष्ट्र होती. आणि हे दोन गट झाल्यामुळे कुठेतरी जे आहे शीतयुद्ध या दोन गटांमध्ये त्या ठिकाणी होतं. आता या युरोपियन राष्ट्रांना, छोटी छोटी राष्ट्र होती, त्यांना भीती वाटत होती की बाबा रशिया आमच्यावर हल्ला तर करणार नाही आणि जर असा हल्ला केला तर आपण सगळेच्या सगळे एकत्रित येऊन रशियाचा प्रतिकार करावा. म्हणून 1949 मध्ये नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन नाटो ही संस्था त्या ठिकाणी निर्माण झाली होती. वन फॉर ऑल, ऑल फॉर वन. खरं म्हटलं तर त्यावेळेस जी ही भूमिका योग्य होती. 1991 ला ज्यावेळेस USSR चे तुकडे झाले, खरं म्हटलं तर शीतयुद्ध संपलं. खरं म्हटलं तर जे आहे नाटो या संघटनेचं अस्तित्वच राहायला नको होतं. पण तरी सुद्धा नाटो ही संघटना राहिली आणि आता वर्ष 2022 मध्ये पुन्हा एकदा अशा प्रकारे जे आहे रशियाला त्यांनी चितवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला की पुन्हा एकदा नाटो रिलिव्हंट राहावा, पुन्हा एकदा त्यांच्या सदस्य राष्ट्रांना वाटावं की यस नाटोची आज सुद्धा गरज आहे. नाटोची गरज आहे म्हणजेच त्याच्याशी रिलेटेड डिफेन्स एक्सपेंडिचर, त्याच्याशी रिलेटेड सगळं अर्थकारण आहे. आता दुसरी बाजू जर आपण पाहिली तर जे आहे शब्दाच्या माध्यमातून मागच्या कित्येक महिन्यांपासून नाटो जो आहे त्या युक्रेनला सपोर्ट करतोय की जर खरोखरच रशियानं तुमच्यावर हमला केला तर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, सगळं डेमोक्रेसी वगैरे सगळे चांगले गोंडस शब्द त्यांनी वापरले. पण ज्यावेळेस खरोखरच युद्ध झालं, सगळ्या जगानं त्या ठिकाणी पाहिलं, मागच्या 5 दिवसांपासून फक्त आणि फक्त युक्रेनच्या युद्धभूमीवर त्या ठिकाणी युक्रेनचं सैन्य, युक्रेनची जनता त्या ठिकाणी लढतीये. एकही नाटो सदस्य राष्ट्र ज्यामध्ये अमेरिकेचा सुद्धा समावेश आहे आणि त्यांनी स्पष्टपणे भूमिका घेतली की युक्रेनच्या युद्धभूमीवर आम्ही आमचं सैन्य उतरवणार नाही. एक फार रंजक गोष्ट तुम्हाला सांगतो. ही नाटोची जी सदस्य राष्ट्र आहेत ती त्या ठिकाणी काय म्हणतायत की बाबा आमची एक घटना आहे, आम्ही 30 सदस्य राष्ट्र असणारी एक संघटना आहोत आणि आमच्या घटनेच्या अनुसार जो क्लॉज 5 आहे, कलम 5 आहे, त्या कलम 5च्या अनुसार आमच्या 30 सदस्य राष्ट्रांपैकी कोणाच्या एकावर जरी हल्ला झाला तरी आम्ही सगळेच्या सगळे जे आहे त्या राष्ट्राविरुद्ध लष्करी कारवाई करू, जो शत्रू राष्ट्र त्या ठिकाणी आहे. पण युक्रेन आमचं जे आहे नाटो सदस्य राष्ट्रच नाही, तर त्यामुळे जे आहे आम्ही प्रत्यक्षपणे त्यांना मदत करू शकत नाही. धादांत चुकीचं आहे. यामुळे चुकीचं मी म्हणतो, कलम 5चा तुम्ही दाखला देता, तुम्ही बरोबर आहे, पण नाटोची घटना जर पाहिली तर त्यामध्ये कलम 4 सुद्धा आहे. आणि कलम 4 काय म्हणतं? कलम 4 म्हणतं रिजनल सिक्युरिटी.
क्षेत्रीय सुरक्षितता करण्यासाठी क्षेत्रीय सुरक्षिततेच्या अनुषंगानं जर नाटो सदस्य राष्ट्रांना वाटलं तर गैर नाटो सदस्य नॉन नेटो नेशन जरी असलं तरी त्या नॉन नेटो नेशनला लष्करी मदत करणं, लष्कराच्या अनुषंगानं सपोर्ट करणं हे नाटो सदस्य राष्ट्र करू शकतात. म्हणजे खरोखरच जर नाटोला वाटलं तर त्यांच्या घटनेच्याच अनुषंगानं कलम 4च्या अनुषंगानं पूर्णतः नाटो सदस्य राष्ट्र लष्करी सहाय्य आपलं लष्कर युक्रेनच्या युद्धभूमीवर उतरवू शकलं असतं. पण मागच्या काही महिन्यांची, मी म्हणेल मागच्या काही वर्षांची जी सिस्टमॅटिकली प्रिपेअर्डनेस व्लादिमीर पुतीन यांनी केली होतं. 1 मिनिटाचा फक्त वेळ घेतो. आपण फक्त मागच्या 5 दिवसांचं जे आहे युद्ध त्या ठिकाणी पाहतोय. हे 5 दिवसांचं युद्ध नाही आहे, मागच्या कित्येक वर्षांपासूनची जी आहे व्लादिमीर पुतीन यांची सिस्टमॅटिक तयारी आहे. 2 वर्षापूर्वीच व्लादिमीर पुतीन यांनी त्यांच्या राज्यघटनेमध्ये बदल केला आणि त्याच्या अनुषंगानं आता आजन्म व्लादिमीर पुतीन ही रशियाचे राष्ट्राध्यक्ष राहू शकतील. म्हणजे राजकीय दृष्ट्या त्यांनी स्वतःला कणखर केलं. दुसरी महत्वाची गोष्ट, आर्थिक दृष्ट्या त्यांनी रशियाला कणखर केलं. अतिशय मोठ्या प्रमाणावर त्यांनी जे आहे गोल्ड रिझर्व्ह जमवून ठेवले. एक प्रकारे जे आहे जर पाश्चात्य देशांनी आपल्यावर बंधनं टाकली, भविष्यामध्ये असा संघर्ष झाला आणि पाश्चात्य देशांनी अमेरिकेनं आपल्यावर बंधनं टाकली तर आपल्या अर्थव्यवस्थेवर फार जास्त विपरीत परिणाम होऊ नये म्हणून त्यांनी एकूणच आंतरराष्ट्रीय व्यापार त्यांचा जो आहे, आज घडीला जर आपण पाहिलं तर एकूण आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या फक्त 10% रशियाचा व्यापार हा डॉलर्समध्ये होतो. म्हणजे एक प्रकारे जे आहे रशियापासून स्वतःला, अमेरिकेपासून स्वतःला इन्सुलेट करणं रशियन अर्थव्यवस्थेबाबत हा निर्णय त्यांनी घेतला. राजकीय दृष्ट्या जे आहे स्वतःला त्यांनी सक्षम करून ठेवलं आणि मागच्या कित्येक महिन्यांपासून ज्या प्रकारे सामरिक सामर्थ्य वाढवून फक्त बेलारुसच्या सीमेवर नाही तर युक्रेनच्या दक्षिणेला असणाऱ्या क्रिमियाच्या सीमेवरून, त्याचबरोबर युक्रेनच्या पूर्वेला असणाऱ्या डोनबास प्रांतामध्ये सुद्धा, म्हणजेच युक्रेनला तीनही बाजूनं घेरण्याचं काम मागच्या काही महिन्यांमध्ये व्लादिमीर पुतीन यांनी केलं होतं. राजकीय दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या आणि सामरिक दृष्ट्या ही सगळी तयारी केली आणि ज्यावेळेस योग्य मौका आला त्यावेळेस त्या योग्य मौकाचा फायदा घेऊन व्लादिमीर पुतीन यांनी भाषण केलं, डोनबास प्रांतामध्ये चढाई केली आणि एवढंच नाही, युक्रेनच्या मोक्याच्या जागांवर, युक्रेनच्या अतिशय महत्वाच्या शहरांवर सुद्धा कब्जा करण्यासाठी जे आहेत व्लादिमीर पुतीन पुढे जात आहेत. एकच शेवटचा मुद्दा या सगळ्या चर्चेमध्ये, व्लादिमीर पुतीन तुम्ही लक्षात घ्या, ते फक्त राष्ट्राध्यक्ष नाही आहेत, ते जे आहेत केजीबीचे स्पाय राहिलेले आहेत. त्यांना जो आहे लष्कराचा अनुभव आहे, अतिशय ज्याला आपण हिंदीमध्ये म्हणतो शातीर दिमाग, त्या प्रकारचा शातीर दिमाग त्यांच्याकडे त्या ठिकाणी आहे आणि त्याच केजीबी स्पाय असण्याचा वापर करून योग्य मौका त्या ठिकाणी शोधणं आणि दुसऱ्याला जे आहे डिसेप्शन मध्ये ठेवणं, दुसऱ्याला गेस करत राहायला ठेवणं आणि त्याच्या माध्यमातून केलं. माझ्या सहित म्हणजे या ठिकाणी जे आहे ओपनली मी ऍक्सेप्ट करतो, मागच्या कित्येक आठवड्यांमध्ये वेगवेगळ्या चॅनल्सवर सुद्धा जे आहे मला वेगवेगळे प्रश्न विचारण्यात आले आणि मला सुद्धा वाटलं नाही की फुल फ्लेज्ड वॉर होईल. एवढं मात्र नक्की की जे आहे लिमिटेड स्ट्राईक्स त्या ठिकाणी होतील, फुल फ्लेज वॉर होईल हे मलाही वाटलं नाही. आणि जगभरातले सगळे जर तुम्ही एक्सपर्ट पाहिले, स्ट्रॅटेजिस्ट पाहिले तर त्यातले बहुतांश लोक म्हणत होते की रशिया जो आहे पुतीन फुल फ्लेज वॉर त्या ठिकाणी करणार नाही. सगळ्यांच्या विपरीत जाऊन सगळ्यांना फक्त गेसमध्ये ठेवलं आणि आज घडीला आपण पाहतोय युक्रेनमध्ये जे आहे फुल फ्लेज वॉर रशियानं त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. त्यामुळे यू कॅनॉट रीड द माइंड ऑफ व्लादिमीर पुतीन. केजीबी स्पाय राहिलेले आहेत, भविष्यामध्ये काय होईल फक्त जे आहे वेळच आपल्याला सांगेल. त्यांनी दिलेली धमकी तर जगाने पाहिलेली आहे. आता तुम्ही निर्बंधाबाबत बोलले, मला एक सांगा की निर्बंध आता अमेरिका लावते किंवा युरोपियन युनियन लावते, निर्बंधाची भाषा सुरू आहे. दुसरीकडे युनोमध्ये या सगळ्यावर चर्चाही सुरू आहे. आता युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचं आपण म्हणूया, काही देशांनी तिथे त्याला विरोध केला, मात्र चीन, भारतासारखा देश तटस्थ राहिले. ही तटस्थ राहण्याची कारणं काय? म्हणजे इतिहासामध्ये भारताला रशियानं मदत केली आहे म्हणून तटस्थता की अजून काय? तुम्ही कसं बघता याकडे? मागच्या 70 वर्षाची भारताची परराष्ट्र नीती जर आपण पाहिली तर NAM म्हणजे नॉन अनाइलमेंट मुवमेंट, एक प्रकारे जे आहे भारतानं तटस्थ राहण्याचंच धोरण त्या ठिकाणी स्वीकारलं होतं. म्हणजे नरोवा कुंजरोवा भूमिका जी आहे, ना कधी अमेरिकेच्या बाजूनं ना कधी रशियाच्या बाजूनं, ज्यावेळेस गरज पडेल त्या प्रकारे आपण भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे. वर्ष 2014 मध्ये सुद्धा ज्यावेळेस रशियानं क्रिमियावर चढाई केली होती आणि त्यावेळेस युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये ही चर्चा आली होती, 2014 मध्ये सुद्धा भारतानं ॲब्स्टेन्शन फ्रॉम वोट इन द सेन्स त्या ठिकाणी जे आहे वोटिंगमध्ये पार्टिसिपेट केलं नव्हतं, एक प्रकारे न्यूट्रल भूमिका घेतली होती. वर्ष 2022 मध्ये सुद्धा युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल असो किंवा युनायटेड नेशन जनरल असेंब्लीमध्ये ज्यावेळेस हा विषय चर्चेला गेला
त्यावेळेस सुद्धा भारतानं जे आहे एक प्रकारे तटस्थतेची भूमिका त्या ठिकाणी स्वीकारलेली. मला जर कोणी त्या ठिकाणी विचारेल तर मी म्हणेल 21व्या शतकामध्ये वर्ष 2022 मध्ये भारतानं अशी भूमिका घेणं हे पूर्णतः चुकीचं आहे. हे मी का म्हणतोय? एका बाजूला जर आपण पाहिलं तर आपण मोठी मोठी भाषणं देतो. आपण म्हणतो आम्हाला विश्वगुरू व्हायचंय, खूप चांगली गोष्ट आहे. आपण म्हणतो की जे आहे जगातल्या या सर्वेच्या अनुसार आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे जगातले सर्वात लोकप्रिय प्रधानमंत्री आहे, खूप चांगली गोष्ट आहे. पण फक्त अशा सर्वेच्या आधारावर फक्त मोठी मोठी भाषणं करून आपण विश्वगुरू होणार आहोत का? द आन्सर इज नो. ज्यावेळेस जगासमोर महत्वाचे प्रश्न असतात त्यावेळेस फेन्स सिटिंग, किनाऱ्यावर उभं राहून आपण त्या प्रश्नाकडे पाहू शकत नाही, जे नेमकं भारत आज या ठिकाणी करतंय. आपण जर त्या ठिकाणी पाहिलं तर संपूर्ण जगाला भेडसावणारा हा प्रश्न आहे. आणि लकीली भारत रशियाच्या सुद्धा क्लोज आहे, भारत अमेरिकेच्या सुद्धा क्लोज आहे. मग खरोखरच भारताला जर इन्फ्लुएन्स त्या ठिकाणी आपला टाकता आला असता, भारताला जर मध्यस्थता करता आली असती आणि कुठेतरी या संघर्षाला टाळता आला असतं किंवा सौम्य स्वरूप जर त्याला धारण करून देता आलं असतं तर नक्कीच भारताची पत आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढली असती आणि मग त्यावेळेस आपण खऱ्या अर्थानं म्हणू शकलो असतो वी आर इमर्जिंग सुपर पॉवर. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर चीन जो या खेळीमध्ये कुठेही नव्हता पण या मौक्याचा फायदा घेण्याचा तो प्रयत्न करतोय. ऑलरेडी जे आहे त्यानं रशियाची जवळीक निर्माण केलेली आहे. म्हणजे मागच्या 70 वर्षांचा इतिहास पाहिला तर जसं तुम्ही सांगितलं रशिया आपला टाइम टेस्टेड फ्रेंड राहिलेला आहे. 1971च्या बांगलादेशच्या युद्धामध्ये रशियाचा आपल्याला सपोर्ट होता म्हणूनच आपण एवढा दणदणीत विजय त्या ठिकाणी मिळवू शकलो. एवढंच नाही, आज घडीला आकडे जर आपण त्या ठिकाणी पाहिले तर 60% सुद्धा जास्त आपले डिफेन्सशी रिलेटेड इम्पोर्ट हे रशियाकडून येतात. म्हणजे रशिया जो आहे आपला चांगला मित्र राहिलेला आहे, त्यांच्याकडून आपल्याला सपोर्ट त्या ठिकाणी मिळतो. पण आपण ना रशियाला सपोर्ट त्या ठिकाणी केलेला आहे ना दुसऱ्या बाजूला मागच्या काही वर्षांमध्ये जे आहे अमेरिकेसोबत सुद्धा आमचे संघर्ष आमचे जे आहेत संबंध सुधारलेले आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत डिफेन्स कॉर्पोरेशन अग्रीमेंट आपण केलेले आहेत. पण मला असं वाटतं की अमेरिकेचा जर इतिहास पाहिला भारताशी संबंधित सुद्धा, अमेरिका फक्त आपला स्वार्थ साधत असतो. अमेरिका जो आहे कशा प्रकारे आपली शस्त्रास्त्र विकता येईल तेवढं त्या ठिकाणी पाहतो. अमेरिकेनं जे आहे पाकिस्तानला एक प्रकारे जे आहे भारताविरुद्ध भडकवण्याचं काम मागच्या पास्टमध्ये मागच्या इतिहासामध्ये केलं होतं. त्यामुळे अमेरिकेवर जास्त विश्वास ठेवावा का? मला वाटतं याचं उत्तर नाही. जितका आपला त्या ठिकाणी जे आहे आपला नॅशनल इंटरेस्ट आहे तितकं ठीक आहे. पण या संघर्षामध्ये थोडीशी जर आपण रशियाच्या बाजूनं उघड जरी नाही घेतली तरी अप्रत्यक्षपणे रशियाच्या बाजूनं जर आपली भूमिका घेतली असती तर माझ्या मते या एकूण संघर्षामध्ये भारताला फायदा झाला असता. आता चीन हा कुठेतरी जो आहे रशियाच्या जवळ जातोय, म्हणजेच रशिया आपल्यापासून जो आहे दूर लोटला जातोय, ही सुद्धा भीती आहे. अगदी तुमच्याच बोलण्यात ना की ही नवी युती होतीये जागतिक पटलावर आता, आणि ही युती आहे चीन आणि रशिया म्हणजे दोन मोठे देश एकत्र येत आहे. याचा परिणाम युरोपियन युनियनवर, अमेरिकेवर आणि इतर सगळ्या जगावर कसा पडेल, सामरिक दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या सुद्धा? अतिशय महत्वाचा प्रश्न आपण त्या ठिकाणी विचारला. म्हणजे चीन आणि रशियाची गट्टी वाढतीये, एक नवीन युती त्या ठिकाणी तयार होतीये. काही आठवड्यांपूर्वीच क्लिअर त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की इकॉनॉमिक पर्स्पेक्टिव्हनं आर्थिक दृष्ट्या जे आहे त्या दोन देशांमधले संबंध आणखीन दृढ होणार आहेत, सामरिक दृष्ट्या सुद्धा दृढ होणार आहेत. आत्ताच आपण जी चर्चा करत होतो या अनुषंगानं भारताला जो आहे ते अवघड जाणार आहे, कारण रशिया जो आहे तो चीनच्या बाजूने लोटला जाणार आहे. त्याहून महत्वाचं एकीकडे जे आहे युरोपियन युनियन, अमेरिका यांनी जे आहे रशियावर बंधनं टाकली, आर्थिक निर्बंध टाकली. नक्कीच रशियावर त्याचा काही थोडासा विपरीत परिणाम होईल, पण आपण हे सुद्धा बघायला हवं की युरोपियन युनियन, युरोपियन राष्ट्रांची अर्थव्यवस्था सुद्धा जी आहे रशियाकडून येणारे पेट्रोलियम प्रोडक्ट्स, रशियाकडून येणारे नैसर्गिक वायू यावर अतिशय मोठ्या प्रमाणावर डिपेंडंट आहे. म्हणजे हे आर्थिक निर्बंध टाकले तर फक्त रशियाचंच वाईट होणार नाही, त्यासोबत युरोपियन इकॉनॉमीचं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर वाईट होणार आहे. याचा विपरीत परिणाम काय होईल? रशिया जो आहे त्याच्याशी संबंधित जे नैसर्गिक वायू किंवा पेट्रोलियमचे प्रॉडक्ट जे आहेत ते युरोपियन राष्ट्रांना विकण्याच्या ऐवजी तो चायनाला विकेल. म्हणजे चायनाला ऊर्जा स्रोत हे इझिली उपलब्ध होतील, त्याच्या माध्यमातून चायनाची अर्थव्यवस्था पुढे त्या ठिकाणी जाईल, रशियाला सुद्धा जो आहे एक बायर त्या ठिकाणी मिळेल आणि यातून त्यांची गट्टी आणखीन मजबूत होईल. जर खरोखरच हे युद्ध पेटलं, आणखीन जर हे जे आहे कॉम्प्लिकेट त्या ठिकाणी झालं तर एका बाजूला नाटो सदस्य राष्ट्र म्हणजे युरोपियन राष्ट्र, अमेरिका आणि अमेरिकेची मित्र राष्ट्र असतील, तर दुसऱ्या बाजूला रशिया, चायना, नॉर्थ कोरिया, इराण या प्रकारचे जे राष्ट्र आहेत हे एकत्र येतील. म्हणजेच कुठे ना कुठेतरी जे आहे जगातली महत्वाची राष्ट्र ही दोन ग्रुपमध्ये डिवाइड केली जाण्याची शक्यता आहे. आणि यामध्ये आपलं सर्वात मोठं नुकसान आहे, कारण जो टाइम टेस्टेड फ्रेंड रशिया आतापर्यंत भारताच्या मदतीला येत होता, कदाचित तो जो आहे चायनाच्या मदतीला येईल आणि याच्या अनुषंगानं भारतासमोर वेगवेगळ्या प्रकारचे सामरिक आणि आर्थिक प्रश्न निर्माण होतील.
चीनचं सोनं झालं, आपण चीन या संधीचं सोनं करतंय म्हणूया आणि भारताचं नुकसान होतंय, होऊ शकतं किंबहुना असं आपण म्हणूया. दुसरं महत्वाचं की आता जी चर्चा सुरू आहे की आता विश्वयुद्ध पेटू शकतं, महायुद्ध होऊ शकतं. जसं तुम्ही सांगितलंय की जगाचे 2 गट पडतायत. खरंच ही भीती वाटते या युद्धाच्या माध्यमातून की संपेल लवकर? माझ्या मते जे आहे खरोखरच तिसरं महायुद्ध होईल का या प्रश्नाचं उत्तर हो तेव्हाच येईल. आज घडीला फक्त युक्रेनवर रशियानं हल्ला केला म्हणून तिसरं महायुद्ध होईल का? नक्कीच नाही. पण चुकीनं किंवा पर्पजफुली रशियानं जर 30 सदस्य राष्ट्र जी नाटोची आहेत त्याच्यापैकी एखाद्याही राष्ट्रावर जर हल्ला केला, त्यातल्या त्यात युक्रेनच्या पश्चिमेला असणाऱ्या त्यांच्या सीमा ज्यांच्याशी निगडीत आहेत असं लॅटव्हिया, लिथुओनिया, हंगेरी, पोलंड यापैकी कुठल्याही राष्ट्रावर जर हल्ला केला तर मात्र नक्कीच अमेरिका आणि नाटो सदस्य राष्ट्र ही युद्धभूमीवर उतरतील. आणि जर ती युद्धभूमीवर उतरली म्हणजेच एका बाजूला अमेरिकेसारखं राष्ट्र असेल ज्याची पत क्रेडिबिलिटी इज ॲट स्टेक आणि दुसऱ्या बाजूला रशियासारखं राष्ट्र ज्याचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे कुठल्याही स्तरापर्यंत जायला तयार आहेत, तर नक्कीच या युद्धाचा भडका त्या ठिकाणी पेटू शकतो. आणि त्याच वेळी न्यूक्लिअर वॉर ही सुद्धा एक रिस्क, ही सुद्धा शक्यता असू शकते. पण हे केव्हा शक्य आहे? हे तेव्हा शक्य आहे ज्यावेळेस रशिया नाटो सदस्य राष्ट्रांपैकी एखाद्या राष्ट्रावर हल्ला करेल. फक्त युक्रेनवर हल्ला केला आणि सध्याचा जो संघर्ष आहे त्यातून थर्ड वर्ल्ड वॉर होईल का? माझ्या मते त्या प्रश्नाचं उत्तर नाही असंच आहे. आणि यातला आणखीन एक मुद्दा आपण लक्षात घ्यायला हवा की थर्ड वर्ल्ड वॉर का होणार नाही? कारण यामध्ये अर्थकारण जुडलेलं आहे. जर अमेरिका आणि चीन हे एक दुसऱ्याच्या विपरीत किंवा एक दुसऱ्याच्या विरुद्ध उभा राहत असतील तर ते हे सुद्धा विचार करतील की एका वर्षामध्ये आम्ही जे आहे वेगवेगळ्या प्रकारची भाषणं करतो, वेगवेगळ्या प्रकारची स्टेटमेंट देतो, पण एका वर्षामध्ये अमेरिका आणि चायना यांचा $700 बिलियन, 700 अब्ज डॉलर्स एवढा व्यापार आहे. त्या व्यापाराला जे आहे कोणी प्रतिकूल असं धोरण घेईल का? याचं उत्तर नाही. भाषणं होतील, स्टेटमेंट होतील, एक दुसऱ्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला जाईल, पण खरोखरच याचं महायुद्धामध्ये रूपांतर होईल का? याच्या संबंधित जे आहे माझ्या मनातच खूप सारे प्रश्नचिन्ह आहे. कदाचित या प्रश्नाचं उत्तर नाही असंच आहे. आणि ते उत्तर नाही असंच असावं कारण जर ते युद्ध झालं तर संपूर्ण जगाला येणाऱ्या कित्येक दशकांसाठी, शतकांसाठी हे युद्ध अतिशय महाग पडणार आहे. एक अखेरचा प्रश्न तुम्हाला विचारतोय की पुतीन यांची एक इमेज स्ट्रॉंग होती. तुम्ही सांगितले की ते केजीबीचे एजंट होते, स्पाय होते, हुशार होते, असं सगळं होतं. मात्र जगाला एक नवा हुकुमशहा मिळाला असंही म्हटलं जात आहे. तुम्ही कसं बघता? खरंच ही हुकुमशाहीकडे वाटचाल आहे? कारण स्वतःच्या देशात तर ते आता सर्वेसर्व आहेच, यात वाद नाही, आणि आता जगाचं राजकारण बदलण्याचा ते प्रयत्न करताय. माझ्या मते आपण जर रशियाच्या अँगलनं पाहिलं तर जे आहे ते काही चूक त्या ठिकाणी करत नाही. साधारणतः काय होतं, सामान्य भारतीय किंवा कुठलाही व्यक्ती ज्यावेळेस आपलं मत बनवत असतो तो कुठेतरी जे आहे न्यूजपेपरमध्ये वाचतो, कुठेतरी इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये पाहतो आणि ते जे काही पाहतो त्याच्या आधारावर तो मत बनवत असतो. दुर्दैवानं ओव्हरऑल जर आपण पाहिलं तर वेस्टर्न वर्ल्ड, पाश्चात्य देशांचा जो आहे मीडियावर जबरदस्त पगडा आहे. म्हणूनच नाटो सदस्य राष्ट्र जे प्रोजेक्ट करतायत, अमेरिका जे प्रोजेक्ट करतायत तेच चित्र, जास्तीत जास्त चित्र आपल्या समोर येतं. पण आपण रशियाच्या अँगलनं जर पाहिलं तर जसं मी सांगितलं, जर 1991च्या अगोदर युक्रेन असेल, जॉर्जिया असेल, झेकोस्लोवाकिया असेल, बाकीचे देश होते, 15 राष्ट्र जी होते त्यांच्याशी माझा संबंध होता. त्या ठिकाणी जे आहे सो कॉल्ड तीच भाषा बोलणारे, रशियन भाषा बोलणारे लोक आहेत. सांस्कृतिक आमचे जे आहेत एक प्रकारे लागे बांधे त्या ठिकाणी आहेत. तर जे आहेत आम्ही पुन्हा जर एक होत असू तर त्यात काही चुकीचं नाही. बरं, ते जरी नाही झालं तरी कमीत कमी एके वेळेस जे आमचे सदस्य राष्ट्र होते किंवा जे आमच्या सोबत होते कमीत कमी ते आमच्या दुश्मन राष्ट्रांशी तर मिळू नये, कमीत कमी नाटोचा तर सदस्य राष्ट्र बनू नये, ही अपेक्षा सुद्धा करणं काही त्या ठिकाणी चुकीचं नाहीये. आणि तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट, 1990च्या दशकामध्ये याच नाटोनं जे ॲश्युरन्स दिलं होतं ना रशियाला की जे आहे आम्ही ईस्टवर्ड एक्सपान्शन करणार नाही, म्हणजे नाटोची सध्याची जी सदस्य राष्ट्र आहेत ती आणखीन जे आहेत आम्ही पूर्वेकडे त्या ठिकाणी घेऊन जाणार नाहीत. पण नाटोनं ते मानलं नाही आणि न मानल्यामुळे जो आहे हा सगळा संघर्ष होतोय. हुकुमशहा जर आपल्याला म्हणायचं असेल तर यस, म्हणजे त्यांना जे वाटतं ते त्या ठिकाणी करतायत म्हणून सगळ्या जगाच्या दृष्टिकोनातून ते हुकुमशहा त्या ठिकाणी असतील. पण अतिशय सिस्टमॅटिकली आपल्या देशाचं हित लक्षात घेऊन आपल्या देशाला गतवैभव मिळवून देण्यासाठी जर ते राजकीय दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या आणि सामरिक दृष्ट्या पूर्ण वेगवेगळ्या प्रकारच्या ऑप्शन्सचा विचार करून जर तयारी करत असतील आणि एक रिस्क घेऊन जर अशा प्रकारचा ते हल्ला किंवा अशा प्रकारची कारवाई जर करत असतील तर माझ्या मते जे आहे आपण त्याला फक्त हुकुमशहा म्हणून जे आहे हिनवणं हे एक प्रकारे जे आहे चुकीचं त्या ठिकाणी ठरेल. नाटो त्यांचं परीघ वाढवणार नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं. मात्र नाटोनं आगळीक केली आणि रशियानं त्याला उत्तर दिलं. आपण म्हणूया रशियानं त्याला प्रत्युत्तर दिलं आणि यातून आता चर्चा सुरू झाली आहे महायुद्धाची, विश्वयुद्धाची. मात्र सध्या तरी अशी चित्र नाहीये.
मात्र युद्धातनं काहीही साध्य होत नाही हेही तितकंच सत्य आहे. आणि त्यामुळेच आता या दोन्ही देशांनी माघार घ्यावी, शांतता निर्माण करावी अशा पद्धतीचेही प्रयत्न सुरू आहेत. नक्की युद्ध का पेटलंय, काय त्याची कारणं, काय त्याचे पडसाद, हे सगळं आपण लेफ्टनंट कर्नल डॉक्टर सतीश ढगे यांच्याकडनं जाणून घेतलंय. युद्धाबाबत जर काही अपडेट्स असतील तीही या माध्यमातून आम्ही झी 24 तासच्या फेसबुक फ्रेंड्स समोर पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुर्तास इतकंच. धन्यवाद.